नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त चटकदार चमचमीत झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशी खमंग लसूण खोबऱ्याची चटणी। आहा, क्या बात आहे। आणि मस्त अशी स्वादिष्ट झणझणीत आणि खमंग रुचकर होते। तर ही चटणी बनवायची खूप 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 सोपी पद्धत आहे। तर ही चटणी आपण मधल्या वेळेत छोट्याशा भुकेसाठी खाऊ शकतो। पटकन अशी पोळी घ्यायची, त्यामध्ये खूप सारी ही चटणी घालायची आणि त्याचा रोल करायचा, मस्तपैकी एन्जॉय करायची। मस्त अशी चटकदार होते। माझ्या तर तोंडाला बोलता बोलताच पाणी सुटलंय। तर प्रवासाला जाताना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि जेवणासोबत सुद्धा तोंडी लावायला घेऊ शकता। जर ही चटणी आपण आपल्या जेवणामध्ये घेतली तर आपल्याला एक्स्ट्राचं जेवण जाईल। तर मग वाट कसली बघताय, तुम्ही पण ही चटणीची रेसिपी बघायची आहे। तर मग त्यासाठी पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी खमंग चमचमीत चटकदार लसूण खोबऱ्याची चटणी बनवायला सुरुवात करूया। लसूण खोबऱ्याची चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथं अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं बघा, उभे पातळ काप करून घेतले होते आणि त्याला हलकंसं फक्त 2 मिनिटासाठी तव्यावरती भाजून घेतलं। खोबऱ्याच्या कापावर मी अजिबात तेल घातलं नाही, असेच सुके भाजून घेतले। इथे 2 कांडी लसूण घेतला आणि हा सुद्धा तव्यावरती 2 मिनिटासाठी हलकासा भाजून घेतला। यावरती मी थोडं तेल घालून भाजून घेतलं आहे। इथं अर्धा चमचा जिरे आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलं, चवीनुसार मीठ लागेल। तर इथं मी मिक्सरचं भांडे घेतलं। तर यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, हलकंसं 2 मिनिटासाठी हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजू नका, नाहीतर मग जळलं की छान लागेल नाही खोबऱ्याची चटणी खायला। यावर तेल अजिबात घालायचं नाही, कारण खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात असं तेल असतं, ते तसंच भाजून घ्यायचं। आणि इथं घालायचा लसूण, हलकासा भाजून घ्यायचा हा तव्यावरती थोडं तेल टाकून। आता आपल्याला हे प्लेट बाजूला ठेवायची। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात मिश्रण घालून घेतलं आहे। तर वाटण कसं करायचं, तर आपल्याला एकदा चालू करायचं, पुन्हा बंद करायचं, असं चालू बंद करत याचं पहिलं आपण वाटण करून घेऊया। आणि आता तुम्ही बघू शकता, इथं मी मिक्सरला छान याचं वाटण करून घेतलं आहे, चालू बंद करत बघा चटणी करून घेतली। तर यामध्ये आपल्याला लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आहे आणि जिरं आहे, हे घालून घ्यायचं आहे। आणखी इथं मी झाकण लावते आणि 2-3 वेळेस चालू बंद करून पुन्हा हे मिक्सरला फिरून घेते। आणि इथं तुम्ही बघू शकता, मिक्सरमध्ये मी छान याची चटणी करून घेतली आहे। आता इथं मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून सुद्धा दाखवते। तर इथं मी एक प्लेट घेतली आहे, यामध्ये ही सगळी चटणी आपण काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता, इथं आपली लसूण खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे आणि काय भारी दिसते बघा, छान चवीला सुद्धा भारी लागते। अगदी कमी वेळेत बनवून तयार होते आणि चव तर याची अप्रतिम लागते। खोबरं आणि लसूणची चटणी रूम टेम्परेचरमध्ये 3-4 दिवस आरामात टिकते आणि जर फ्रीजमध्ये ठेवसाल तर मग 10 ते 12 दिवस ही चटणी आरामात टिकेल। हलकीशी भूक लागली तर मग काय करायचं, पोळी घ्यायची, भरपूर अशी चटणी घालायची आणि त्याचा रोल करायचा आणि ती खायची। जबरदस्त लागते, बोलायची गरजच नाही। तुम्ही सुद्धा नक्की ही चटणी एकदा करून बघा। तुम्ही कुठं प्रवासाला जात असाल तर ही सोबत घेऊन जाऊ शकता, खाण्यासाठी हा उत्तम एक पर्याय आहे। ही लसूण खोबऱ्याची चटणी तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।